हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहे सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज शनिवार आहे बघा. अक्षता माऊली म्हणलं आज लवकर शाळेत गेलेत आणि एवढं छान असं वातावरण सकाळ सकाळचं कवळ असं ऊन पडलेलं आहे. आणि सकाळपासून ना सगळी माझी कामं, शेळीला गवत टाकायचं, खायला ठेवायचं, करडं सोडायची, कोंडायची, अजून पाणी भरायचं, घरात सगळं देवपूजा. तर आता सगळी कामं आवरून घेतल्यात आणि आज माऊलीच्या पप्पांना पण सकाळी सकाळी 6 वाजता भाड्यात अंधार होता ना त्यावेळेस ते गेलेले. आणि अक्षता माऊली म्हणलं तर 8 वाजता शाळेत गेलेले. अक्षता त्यांना आज काहीच बनवलं नव्हतं ना नाश्त्याला, तर दोघांनी पण आज नुसतं चहा पिऊन गेलेले. 8 ते 11 शाळा असते त्यांची. तर 11ला म्हणलं लगेच घरी येतात. आणि सगळ्यात आवडीचा त्यांच्या फेवरेट शाबू, तर शाबू बनवायला सांगितलं आहे. तर शाबू बनवायचं आहे दोघांना पण. आणि आज माऊलीच्या पप्पांचा पण उपवास आहे ना, तर लवकर गेलेत बघा सकाळी सकाळी भाडं घेऊन. तर आता येतील, अजून आंघोळ वगैरे करायचे त्यांना. तर मातीचं वगैरे भाडं होतं, आंघोळ वगैरे करायचे. आज सगळी कामं, पाणी भरायचं ते सगळं माझ्याकडेच कामं होती. तर चला, अजून बरेचसे कामं झालेत आजच्या. आणि आता तर सुरुवात झाली कामाला. तर अजून माझं चहा म्हणलं चहासुद्धा झालेला नाही. तर चहा झालाय पण मी चहा पिलेला नाही अजून. तर हे बघा, दोघांनी बहीण भावांनी चहा बनवला, अक्षतांनी चहा बनवला आणि दोघांनी चहा पिलेला आहे. तर मला अजून चहा वगैरे प्यायचा आहे. माझा अवतार म्हणलं तर माझा अवतार ही सकाळी सकाळी बघा असंच असते. येणी वगैरे घालता येत नाही विसरायला, म्हणजे की वेळ भेटत नाही. तर सकाळी सकाळी असं म्हणणं असतं की कुठं जायचं असते आपल्याला, घरीच थांबायचं असते. तर जे काय आपल्या घरचे कामं असतात ती करून घ्यायचं, असं माझं असं म्हणणं वाटतं. मला वाटतं असं, माझं म्हणणं असं असतं सकाळी सकाळी आवरून कुठं जायचं असते. तर दररोजचं माझं सकाळी सकाळी म्हणलं तर हे असंच अवतार असतंय. सगळी कामं होईपर्यंत स्वयंपाक, देवपूजा, बरीच सकाळी सकाळी कामं असतात. आणि सकाळी सकाळी सगळ्या बायकांना ना हे स्वयंपाक बनवायचं, हेच कपडे भांडी हे ते बघायचं, हे असंच कामं असतात. तर मला सुद्धा असंच असते. आणि सकाळी सकाळी म्हणलं तरी असंच असते माझा अवतार. आता वाजलेत बघा संध्याकाळचे 6:30. आणि आत्ताची आज इतका थकवा आलेला आहे सकाळपासून ना, कामच काम होतं. सकाळी तर मी म्हटले होते इतकं काम आहे ना, आणि मिशनीवरती बसायचं. आणि एकदाच माझे सगळे ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर ना, तर मी दाखवणार आहे, तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि अगदी साधे सिंपल, अगदी एकदम साधे सिंपल, की रोजच्या डेली यूजसाठी मी शिवलेत ना साड्या वगैरे आणले होते ना, ते साड्याचं डेली यूजसाठी रोजच्या ते एकदम साधे सिंपल शिवलेत. आणि असे साधे सिंपलच मला ब्लाऊज आवडते, साधी. जसं तुम्हाला गेल्याच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलं होतं, जास्त काठपदर वगैरे साडी असेल तर त्याच काठपदर साडीवरचा फक्त माझा डिझाईनचा ब्लाऊज असते. आणि असं दर रोजचं म्हणलं अगदी साधं सिंपल असते. आणि आता म्हणलं ते बघा देवाबत्ती वगैरे झाली, सगळी बाहेरची कामं आवरून घेतली. आणि आता माऊलीचे पप्पा आले 6 वाजता. जसे आलेत ना तसं अजून चहा बनवला नाही, काय नाही. तर गिरणीपाशी थांबलेत बघा. दळणं पण ना भरपूर सारी दळणं होते. 3 वाजताच मी गिरण चालू केलेली. आणि अजून मला चहा बनवायचा आहे. आणि आज अक्षता माऊली दोघं घरी होती ना, आज इतका त्रास दिला, इतका गोंधळ केला ना आज पोरांनी, खरं सांगते इतका भरपूर गोंधळ केला आहे. तर चला, अजून बरंच काही स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे. पिल्लांनी ना इतकी कमाल केली, इथला झाप इथं वरून आणलेला आहे. तर झालं एकदाचं दळण, आता शेवटचं दळण होतं. तर जसे दळण आहे त्यांना तसं दळून होईल ना तसं एक दोन नेत होते. आज 3 वाजल्यापासून इतकं गिरण चालू होते. आणि माऊलीचे पप्पा पण आज लय थकून आले होते, लय थकून आले होते माऊलीचे पप्पा. आणि अजून चहा सुद्धा घेतला ना, आलं ते आता गिरणीपाशी थांबवलेलं बघा. मला पण बरेच कामं होती बाहेर, आतलं देवाबत्ती वगैरे करायचं, शेळीला खायला ठेवायचं. तर एकच ज्वारीचं दळण राहिलं होतं शेवटचं. आज सकाळीपासून आम्ही आज दुपारी 3 वाजेपासून गिरण चालू केली. आणि आज जसं गिरण चालू केली बघा तसं गव्हाची सगळी दळणं होती. आणि आपलं सुद्धा पीठ संपलेलं. तर एक पाहिली गव्हाचं दळून ठेवलंय मी. सगळ्यात अगोदर म्हणलं तर आपलं दळलेलं. आणि परत एक अशी दळणं येत होती. तर आता 2 ठेकी बघा नेलेले दळून झाल्यानंतर. ते 3-4 राहिलेले दळणं एवढी. चला, आज ह्यांचा शनिवार आहे ना, माऊलीच्या पप्पांचा उपवास आहे. स्वयंपाक बनवायचा आहे. आज कसं झालंय माहितीये का, घरात बघा भाजीला काहीच नाही. आणि तसं झालंय, माऊलीचे पप्पा 2 दिवस झाले लवकर जातात आणि लवकर येतात ना, त्याच्यामुळं म्हणजे की माऊलीच्या पप्पांनी काय माळवं आणलेलंच नव्हतं.
आणि आज मला विचार पडला होता काय भाजी बनवू काय भाजी बनवू. तरी बघा अचानक माझ्या बहिणीचा फोन आला आणि बहिणीनं हीच भाजी बनवलेली. तर मी सुद्धा म्हणलं चला आपण पण हेच ट्राय करावं. आणि त्यांच्यात घरात म्हणलं तरी भाजी अगदी आवडीने खाते सगळेजण, एकदम फेवरेट भाजी आहे. थोडंसं बघा आलं आणि खोबऱ्याचं पेस्ट करून घेतलं, आलं लसूण खोबऱ्याचं पेस्ट करून घेतली. नंतर थोडंसं धन पावडर, मॅगी मसाला, सुहाना मसाला, जे काय आपल्या घरात आपण जे रोजच्या मसाल्यातले वापरतो ना भाजीचे मसाले, तेच मसाले घेतले. थोडीशी जिरी मोहरी तेच मसाले वापरू ना. आणि थोडंसं घरकुल मसाला, थोडंसं काळं तिखट. जास्त काय मसाले वगैरे घेत बसायचं नाही. जे मसाले आहेत ना तेच मसाले रोजच्या भाजीतले वापरायचे. आणि अगदी थोडंसं कोमट पाणी करायचं. त्याच्यामध्ये हे बघा सगळं पीठ असं मिक्स करून घ्यायचं एका चमच्याने. आणि तेच पीठ फोडणीला ओतायचं. मी अगोदर थोडंसं पाणी टाकलेलं फोडणीला, नंतर हे पाणी ओतायचं. एवढी छान आमटी होती ना, खरं सांगते खूप छान आमटी लागते आणि चवीला पण एक नंबर. अगदी बाजार आमटीच्याच पद्धतीने अशी आमटी लागती. म्हणजे की जशी बाजार आमटी लागती तेच पद्धत हे पण आमटी लागती, असं एवढी छान आमटी लागती. तर हे बघा वास तर इतका मस्त सुटला होता. मला वाटलं म्हणजे मी पहिल्यांदाच ट्राय केलं आहे आणि पहिल्यांदाच खाल्ली, पहिल्यांदाच बनवली. माहीत नव्हतं एवढी छान होईल. तर वरनं बघा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. इतका सुगंध, इतका छान असं वास येत होता ना. तर तुम्ही पण एक वेळेस नक्कीच खरंच करून बघा. तर खूप छान आमटी लागते बघा. आणि ह्याच्यासोबत बाजरीची भाकरी एकच नंबर लागते. तर इकडं बघ मी असं पातळ पातळ बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. म्हणलं चला. आणि आज बऱ्याच दिवस मी त्या दिवशी ठेचा केला होता. तर असं बघा 3-4 दिवस ठेचा केला तर तेच तसंच राहतो. आणि माझ्या सगळ्यात आवडीचा फेवरेट म्हणलं तर ठेचा. आणि कधी कधी अधूनमधून बापू पण खात असतात. तर ठेचा पण बनवायचा होता मला. तर ठेचा पण व्हाय ना. पापड भजे तळल्याशिवाय बघा तर सोडूच वाटत नाही, असं माऊलीच्या पप्पांना असं त्यांचं म्हणणं आहे. ते जेवणात बघा भजी पापड असायलाच पाहिजे. तर प्रत्येक वेळेस ना प्रत्येक शनिवारी 4-5 का पापड होईना तेवढं तळावंच लागतंय. आणि इकडं म्हणलं भज्याचं पीठ म्हणून ठेवलेलं आहे मी. आमटीला एवढा छान कट आलाय ना, तर खरं सांगते खूप छान. आणि वास ना एकदम मस्त अशी वास यायला लागली. तर आपलं बघा सगळं स्वयंपाक झालेला आहे बनवून. तर हे बघा असं माऊली बाळ बसले जेवायला आणि इकडं माऊलीचे पप्पा बसले. तर या सगळे तुम्ही पण जेवायला. आणि परवा दिवशी बघा मी जे तूप बनवलेलं ना ते कडवायचं विसरूनच गेलेलं. तर आता फ्रीजमध्ये बघितलं तर आता होतं. तर म्हणलं चला आता कडवून घेऊया, स्वयंपाक झालेला आहे. तर बघा असं आमचं जेवणाचा वेळ चाललाय. या सगळे मग जेवायला आहे ना.